अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दत्तगुरूंच्या सान्निध्यात आपलं कर्म कसं बदलतं. नेहमीप्रमाणे एका आगळ्या वेगळ्या विषयाचा आपला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओसुद्धा आपल्याला खूपच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. दत्तगुरू हे केवळ एक नाव नाही, तर ती एक ऊर्जा आहे, एक तत्व आहे, जे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांच्या पलीकडे आहे. ते आदिगुरू आहेत, सर्व विद्यांचे आणि ज्ञानाचे उगमस्थान आहेत. त्यांच्या सान्निध्यात येणे म्हणजे एका विशाल आणि अगाध शक्तीच्या छायेत येणे होय. या सान्निध्यात आपल्या कर्मांची दिशा आणि स्वरूप कसे बदलते याचा अनुभव घेणे एक अद्भुत आणि ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रक्रिया आहे. तर काही लोकांना प्रश्न पडतो की आपले कर्म म्हणजे काय असतं. तर कर्म म्हणजे केवळ शारीरिक प्रक्रिया करणे म्हणजे कर्म नाही आहे, तर आपले विचार, आपली वाणी आणि आपली कृती या सर्वांचे मिळून आपले कर्म बनते. प्रत्येक क्षणी आपण काहीतरी कर्म करत असतो आणि त्या कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागत असते. ही कर्मांची साखळी अनेक काळापासून चालत आलेली आहे आणि याचमुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत असतो. तर मित्रांनो, या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो. दत्तगुरूंच्या सान्निध्यात या कर्मांच्या दृष्टिकोनात आणि आचरणात आमूलाग्र बदल घडून येतो आणि हा बदल एका विशिष्ट पद्धतीने किंवा एकाच वेळी होत नाही, तर तो हळूहळू आणि अनुभवातून होतो. या बदलाचे मूळ कारण म्हणजे दत्तगुरूंच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शिकवणुकीची आपल्या अंतर्मनावर होणारी खोलवरची प्रक्रिया. तर जेव्हा आपण दत्तगुरूंच्या सान्निध्यात जातो, तर त्याच्यानंतर आपलं कर्म कसं बदलतं. त्यातला पहिला बदल आहे की कर्मांच्या मुळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणजेच आपण सहसा आपल्या कर्मांना त्यांच्या तात्कालीन परिणामावरून जज करतो. एखादी कृती चांगली ठरली तर आपण आनंदी होतो आणि वाईट ठरली तर दुःखी होतो. पण जेव्हा आपण दत्तगुरूंच्या सान्निध्यात येतो, तेव्हा आपल्याला कर्माच्या मुळाकडे पाहण्याची दृष्टी मिळते. प्रत्येक कर्माच्या मागे आपली इच्छा, आपली भावना आणि आपला हेतू काय होता हे समजायला लागते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. जर आपण एखाद्या गरीब व्यक्तीला दान केले तर ते एक चांगले कर्म दिसते. पण जर त्या दानाच्या मागे आपली प्रसिद्धीची किंवा इतरांवर प्रभाव करण्याची इच्छा असेल तर ते कर्म शुद्ध राहत नाही. आपले गुरुमाऊली आपल्याला आपल्या अंतरंगात डोकावण्याची आणि आपल्या हेतूंची तपासणी करण्याची प्रेरणा देतात. जेव्हा आपण आपल्या कर्मांच्या मुळाशी असलेल्या स्वार्थाला ओळखतो, तेव्हा आपोआपच त्या कर्मांना शुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू होते. तर यातला दुसरा बदल असा आहे की मी करता या भावनेतून मुक्ती. म्हणजेच काय, तर आपल्या बहुतेक दुःखाचे मूळ कारण म्हणजे मी करता ही भावना हेच आहे. आपण प्रत्येक कृतीचे श्रेय स्वतःला देतो आणि अपयश आले तर निराश होतो. मग दत्तगुरूंच्या सान्निध्यात जेव्हा आपण येतो, तेव्हा आपल्याला हळूहळू हे समजायला लागते की या जगात जे काही घडते आहे ते एका मोठ्या शक्तीच्या इच्छेनुसार घडते आहे. आपण केवळ एक निमित्त मात्र आहोत. सूर्य उगवतो, नद्या वाहतात, झाडे वाढतात, ही सर्व कार्य निसर्गाच्या नियमानुसार आपोआप होत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात होणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा एका अदृश्य शक्तीचा हात असतो. जेव्हा आपण ही गोष्ट समजून घेतो, तेव्हा मी करता ही भावना हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे कर्मांचे ओझे हलके होते आणि आपण अधिक शांत व स्थिर राहतो.
यातला तिसरा बदल असा आहे की फळाची अपेक्षा न ठेवण्याची वृत्ती. म्हणजेच आपण कोणतेही कर्म जेव्हा करतो तेव्हा नकळतपणे त्याच्या फळाची अपेक्षा करत असतो. ही अपेक्षाच आपल्याला बांधून ठेवते आणि दुःख देते. दत्तगुरूंच्या सान्निध्यात आपल्याला कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आणि फळाची चिंता न करण्याची शिकवण मिळते. आपल्या भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण देवतेंनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे, पण फळाची अपेक्षा करणे आपला अधिकार नाही. दत्तगुरूंच्या सान्निध्यात या शिकवणुकीचा अनुभव येतो. जेव्हा आपण कोणताही स्वार्थ न ठेवता केवळ आपले कर्तव्य म्हणून कर्म करतो तेव्हा ते कर्म आपल्याला बांधत नाही तर ते मुक्त करते. चौथा बदल असा आहे की समत्व बुद्धीचा विकास. म्हणजेच दत्तगुरू हे समत्वाचे प्रतीक आहेत. ते साधू आणि चोर, मित्र आणि शत्रू, सुख आणि दुःख या सर्वांना समान दृष्टीने पाहतात. त्यांच्या सान्निध्यात आल्यावर आपल्यामध्येही हळूहळू समत्व बुद्धीचा विकास होतो. आपण जीवनातील प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. यश मिळाल्यावर हुरळून न जाणे आणि अपयश आल्यावर खचून न जाणे हे समत्व बुद्धीचे लक्षण आहे. जेव्हा आपण या दृष्टिकोनातून कर्म करतो तेव्हा राग, द्वेष, लोभ यांसारख्या नकारात्मक भावनांचा प्रभाव कमी होतो आणि आपले कर्म अधिक सकारात्मक आणि विधायक बनते. पाचवा बदल आहे सेवाभावाची जागृती. दत्तगुरूंच्या चरणी समर्पित भाव ठेवल्याने आपल्यामध्येही सेवाभावाची भावना जागृत होते. सर्वांठायी देव ही दृष्टी मिळाल्याने आपण इतरांची मदत करण्यासाठी तत्पर राहतो. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा हे सर्वात मोठे कर्म आहे असे मानले जाते. जेव्हा आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपले हृदय शुद्ध होते आणि आपल्या कर्मांची सकारात्मक ऊर्जा वाढते. दत्तगुरूंच्या सान्निध्यात ही सेवाभावना सहजपणे आपल्यामध्ये रुजते. सहावा बदल आहे कर्मातील कुशलता. म्हणजेच आपले दत्तगुरू हे सर्व कला आणि विद्यांचे ज्ञाता आहेत. त्यांच्या सान्निध्यात आपल्याला आपल्या कामामध्ये अधिक कुशलता आणि एकाग्रता आणण्याची प्रेरणा मिळते. कोणतेही काम मन लावून आणि उत्तम प्रकारे करणे हा देखील एक प्रकारचा कर्मयोग आहे. जेव्हा आपण आपले काम निष्ठा आणि प्रामाणिकपणे करतो तेव्हा त्यातून केवळ चांगले परिणामच मिळत नाहीत तर आपल्याला आंतरिक समाधानही लाभते. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने आपल्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि आपल्याला यश मिळते. सातवा बदल म्हणजे भूतकाळातील कर्मांपासून मुक्ती. आपल्या भूतकाळातील कर्मांचे ओझे आपल्याला अनेकदा खूप त्रास देतात. त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या वर्तमान काळात आणि भविष्यावरही दिसून येतात. दत्तगुरूंच्या सान्निध्यात आपल्याला आपल्या चुकांची जाणीव होते आणि त्याबद्दल पश्चाताप करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी मिळते. दत्तगुरूंची कृपा आपल्या भूतकाळातील नकारात्मक कर्मांच्या प्रभावाला कमी करू शकते. त्यांच्या नामस्मरणाने आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन केल्याने आपल्या कर्मांची शुद्धी होते आणि आपण भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. आठवा बदल म्हणजे वर्तमानातील कर्मांवर लक्ष केंद्रित करणे. दत्तगुरू आपल्याला भूतकाळाच्या आठवणीत रमून न जाता किंवा भविष्याच्या चिंतेत न राहता वर्तमानात जगण्याची शिकवण देतात. क्षण हाच ईश्वर हे त्यांचे महत्त्वपूर्ण सूत्र आहे. जेव्हा आपण आपले लक्ष पूर्णपणे वर्तमानातील कर्मांवर केंद्रित करतो तेव्हा ते कर्म अधिक प्रभावी आणि सकारात्मक होते. भूतकाळातील चुकांमधून शिकून आणि भविष्याची योजना आखून आपल्याला आपले सर्व लक्ष वर्तमान क्षणावर केंद्रित करायचे आहे. याच क्षणात आपले चांगले आपण कर्म करू शकतो आणि आपले भविष्य सुधारू शकतो.
9वा बदल आहे आध्यात्मिक दृष्टिकोन. दत्तगुरूंच्या सान्निध्यात आपल्या जीवनाला एक आध्यात्मिक दृष्टिकोन मिळतो. आपण केवळ भौतिक सुखाच्या मागे न धावता आत्मिक शांती आणि आनंदाचा शोध घेतो. आपले कर्म केवळ भौतिक लाभासाठी नसून आत्मोन्नतीसाठी सुद्धा असतात. जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीला एक आध्यात्मिक आधार देतो तेव्हा ते कर्म आपल्याला जगातील क्षणभंगुरतेची जाणीव करून देते आणि आपल्याला शाश्वत सत्वाच्या मार्गावर घेऊन जाते. 10वा बदल आहे दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव. दत्तगुरूंच्या सान्निध्यात येणे म्हणजे त्यांच्या कृपेचा अनुभव घेणे. त्यांची कृपा आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवते. त्या आशीर्वादाने आपल्या कर्मांमध्ये सकारात्मक बदल घडतात आणि आपल्याला आंतरिक शक्ती मिळते. दत्तगुरूंची कृपा ही केवळ भौतिक लाभापुरती मर्यादित नसते, तर ती आपल्याला आध्यात्मिक उंचीवर पोहोचवण्यास मदत करते. त्यांच्या कृपेमुळे आपल्या कर्मांमध्ये प्रेम, करुणा आणि निस्वार्थता यांचा समावेश होतो आणि आपले जीवन धन्य होते. आता ह्या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की दत्तगुरूंच्या सान्निध्यात कर्म केवळ एक क्रिया न राहता ते एक योग बनते, एक साधना बनते. त्यांच्या शिकवणुकीतून आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या कर्मांचा दृष्टिकोन बदलतो, करण्याची पद्धत बदलते आणि त्यांचे परिणामही बदलतात. मीपणाची भावना कमी होते, फळाची अपेक्षा संपते आणि सेवाभावाची वृत्ती वाढते. भूतकाळातील कर्मांचे ओझे हलके होते आणि वर्तमानातील कर्म अधिक सजगतेने केले जाते. आपल्या दत्तगुरूंचे सान्निध्य हे एका दिव्यासारखे आहे, जे आपल्या अंतरंगातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवते. या प्रकाशात आपल्याला आपल्या कर्माचे खरे स्वरूप दिसते आणि त्यांना शुद्ध करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे दत्तगुरूंच्या सान्निध्यात आपले कर्म केवळ बदलत नाही, तर ते आपल्याला जीवनाच्या परम ध्येयाकडे घेऊन जाते. ते परिवर्तन हळूहळू होते, पण ते निश्चित आणि स्थायी असते. गरज आहे फक्त श्रद्धा आणि समर्पणाची. जेव्हा आपण पूर्ण भावाने त्यांच्या चरणी लीन होतो तेव्हा ते आपले कर्म नक्कीच सुधारतात आणि आपल्याला आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग दाखवतात.